हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय चमचमीत झणझणीत असं लसूणी तवा फ्राय. चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला जे भरताचं काळं वांगं असतं ना, ते घ्यायचे आणि ताजं फ्रेश घ्यायचं. असं कडक असलेलं टणक हवे, सुकलेलं वांगं घ्यायचं नाही. असं ताजं फ्रेश वांग्याचं हे लसूणी तवा फ्राय बनवलं ना, खूप टेस्टी होतं. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 5 ते 6 लसूण पाकळ्या किसून घेतलेत. आता इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद, थोडासा मेथी, सब्जी मसाला घेतलाय आणि 1 चमचा मॅगी मसाला घेतलाय. तर मॅगी मसाल्यामध्ये धणे वगैरे सर्वच मसाले असतात, त्यामुळे मी मॅगी मसाला घेतलाय. तुम्ही त्याच्याऐवजी धना पावडरसुद्धा घेऊ शकतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि 1 पळी तेल टाकायचे. आता जो आपण लसूण किसून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर तर असा लसूण किसून टाकला ना, खूप छान त्याच्यामध्ये स्वाद उतरतो आणि वांग्याचे काप खूप भारी होतात. आता आपण मसाले, लसूण, तेल हे सर्व अगोदर असंच मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर सर्व सुके मसाले, तेल चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये अगदी 1 चमचा एवढं पाणी टाकून घ्यायचे. खूप आपल्याला हा मसाला पातळ करायचा नाही. वांग्याच्या स्लाईसवरती व्यवस्थित हा मसाला बसायला पाहिजे. तर 1 चमचा एवढंच मी ते पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया. तर आपल्या इथे मसाला बनवून तयार झाला आहे. आता आपण वांगं कापून घेऊया. वांगं सगळ्यात अगोदर कापून ठेवायचं नाही, नाहीतर ते काळं पडतं किंवा पाण्यामध्ये ठेवावं लागतं. परत ते कोरडं करायचं आणि नंतर मसाला लावायचा. त्यापेक्षा सर्व तयारी अगोदर करून घ्यायची आणि नंतर मग वांगं कट करून लगेच मसाला लावून डायरेक्टली फ्राय करायचं. तर मी आता इथे वांगं कापून घेते. तर आपल्याला उभे असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही गोलसुद्धा काप करून घेऊ शकतात. मी इथे लांब असे उभे काप करून घेते. तर वांग्याचा देठाचा जो साईड आहे ते आपल्याकडे करायची आणि अशा पद्धतीने हे वांगं कट करून घ्यायचं. तर खूप पातळ नको किंवा खूप जाडही नको, मिडियम अशा या वांग्याच्या स्लाईस करून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने. तर इथे मी आता सर्व हे वांगं कापून घेतले आणि असे काप केलेत. तर आता इथे 2 वांग्याचे काप मी बनवून घेणार आहे. बाकीचे वांग्याचे काप आपण पाण्यामध्ये ठेवून घेऊया, नाहीतर वांगं लगेच काळं पडतं कापलं की. तर मिठाच्या पाण्यामध्ये हे सर्व बाकीचे राहिलेले जे स्लाईस आहेत ते आपण ठेवून घेऊया, म्हणजे काळे पडणार नाहीत. तर हे पहा अशा पद्धतीने मीडियम असे मी हे स्लाईस करून घेतलेत. तर साईडचे जे होते ते मी नंतर फ्राय करून घेणार आहे. आता इथे 2 तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्याला आपल्याला कट करून घ्यायचे. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही चौकोनी, त्रिकोणी कट मारून याच्यावरती घ्यायचेत आणि एकाच साईडने मारायचे. कारण आपण आतपर्यंत व्यवस्थित हे कट करून घेतले. त्यामध्ये व्यवस्थित मसाला जाणार आहे. त्यामुळे असं व्यवस्थित कट करायचे. एका साईडने करायचे, खालच्या साईडने करायची गरज नाही. तर आतपर्यंत चांगले कट दिले की मसाला व्यवस्थित सर्व आतमध्ये जाणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेत. हे पहा खूप जास्त पण चाकूने खालीपर्यंत असं कापून घ्यायचं नाही, नाहीतर सर्व वांग्याचे तुकडे निघून जातील. त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचे. राहिलेले वांग्याचे काप मी पाण्यात ठेवलेत. आता आपण जो मसाला बनवून घेतला आहे ना, तो लगेच याच्यावरती लावायला घेऊया. तव्यामध्ये तोपर्यंत तेलसुद्धा ठेवायचे तापण्यासाठी. तर आपला मसाला बनवून तयार झाला आहे. आता आपण सर्व या वांग्याच्या कापांना हा मसाला बनवून घेतला आहे तो लावून घेऊया. तर अगोदर चमच्याने मसाला मिक्स केला होता, त्यामुळे हाताने आता व्यवस्थित मिक्स केला. आता आपण वांग्याच्या कापांना हा मसाला लावून घेऊया. तर दाबून व्यवस्थित हा मसाला भरून घ्यायचे, म्हणजे लावून घ्यायचे. त्यामुळे आतपर्यंत मसाला चांगला जाणार आहे आणि त्याचा फ्लेवर व्यवस्थित सर्व बाजूला लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक साईडने हे वांग्याचे काप मसाला लावून घेतले. आता दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊया. तर ताटामध्ये मी हे काप ठेवून घेतले. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम अशाच पद्धतीने मसाला लावायचे आणि आतमध्ये आपण जे कट मारलेत ना, त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मसाला गेला पाहिजे, म्हणजे वांगं एकदम चविष्ट होणार आहे, फिकं लागणार नाही. तर दुसऱ्यासुद्धा कापाला दोन्ही साईडने मसाला लावून घेतला आहे. याच्या अगोदर या वांग्यापासून आपण भरीत बनवले, रव्यातील वांग्याचे काप बनवलेले आहेत. तर व्यवस्थित आपण वांग्याच्या कापांना मसाला लावून घेतला आहे. आता फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये 1-1.5 पळी एवढं तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं आहे की आता आपण कमी गॅसवरती हे वांगं फ्राय करून घेणार आहोत. तर माझ्याकडे छोटा पॅन आहे, त्यामुळे मी एक स्लाईस फ्राय करून घेणार आहे. तुमच्याकडे मोठा पॅन असेल तर 2-3 बसत असतील तर तसं तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात. तर तेल गरम झाले. आता अलगद हाताने आपण वांग्याचे काप याच्यावरती ठेवून घेतलं आहे. आता थोड्या वेळासाठी कमी गॅसवरती असंच हे फ्राय करून घ्यायचं. झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही ठेवू शकतात. असं सुद्धा वांगं लगेचच फ्राय होतं, जास्त वेळ लागत नाही.
तर कमी गॅसवरती थोड्या वेळासाठी मी हे असंच फ्राय करून घेतलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल मस्त त्याला ब्राउनिश असा रंग आला आहे. साईडलाच मसाल्यावरून समजते. आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हे वांगं फ्राय करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये डार्क दिसते पण अजिबात ते करपलेलं नाही आहे बरं का. दुसऱ्या साईडने सुद्धा आता फ्राय करूया. थोडंसं तेल टाकून घेऊया. तुम्हाला मी जवळून सुद्धा नंतर दाखवते. अजिबात ते करपलं नाही आहे. छान असं ब्राउनिश कलर आला आहे. खरपूस भाजले गेलेत हे पहा. एकदम मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळ मी सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेतलं आणि एकच नंबर आपल्या इथे वांगं तयार झाले आणि मस्त शिजले बरं का. हे पहा, वांग्याच्या साईडच्या बाजूने समजतं की वांगं किती मऊ झाले आणि शिजले गेले. तर असं मऊ होईपर्यंत हे वांगं आपल्याला फ्राय करून घ्यायचे. एकदम मस्त शिजलेले प्लेटमध्ये काढून घेऊया. तर कमी गॅसवरती आपण हे वांग्याचे काप अलटी-पलटी करून दोन्ही साईडनी एकदम मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतले. तर पहिला काप आपला फ्राय करून झाला. आता दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया. तर त्यामध्ये आणखीन एक पळी मी तेल टाकून घेतले आणि दुसरा जो आपण काप घेतलेला वांग्याचा त्याला मसाला लावलेला तो सुद्धा सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया. तर एक साईड व्यवस्थित फ्राय झाली की मग पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान फ्राय करायचं. तर सर्व बाजूने तेल पसरवून घ्यायचं आणि त्यावरती हे वांगं फ्राय करायचं. तेल कमी वाटत असेल तर आणखीन साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचे. तर हे पहा, वरची साईड चांगली आता आपली फ्राय झाली. दुसरी साईडसुद्धा सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेतली आहे. तर झटपट आपल्या इथे लसूणी तवा वांगं फ्राय झालेलं आहे. दिसतंय ना एकदम भारी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. एकच नंबर. तर तुम्ही हे वांगं चपातीबरोबर, डाळ भातासोबत किंवा असंच प्लेन भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. जिरा राईससोबत एक नंबर लागतं. बाकी कशाची सुद्धा गरज लागत नाही. असंसुद्धा हे वांगं आणि भात खूप छान लागतं मिक्स करून. तर झटपट आपल्या इथे लसूणी तवा वांगं फ्राय बनवून तयार आहे. आणि तुम्ही पाहिलेलंच आहे, जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. फक्त आपल्याकडे जे मसाले असतील ते मिक्स करायचे. त्यामध्ये लसूण किसून टाकायचं. चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबाचा रस टाकायचा. तेल टाकून व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून हे मसाले वांगं फ्राय करून घ्यायचं. झटपट आपलं वांगं तयार होतं. जास्त काही मेहनतसुद्धा लागत नाही. अगदी 5-10 मिनटात हे वांगं बनवून तयार होतं. तर अशा पद्धतीने आपण हे लसूणी तवा वांगं फ्राय रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज व्हिडिओ पाहता येतील. बाय बाय.